अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, आदर्श गुरु शिष्यांच्या कथा मधील आज आपण उपमन्यूची कथा पाहणार आहोत। धौम्य ऋषींच्या आश्रमामध्ये उपमन्यू नावाचा एक शिष्य शिक्षणासाठी राहत होता। गुरुनी त्याला एक कार्य नेमून दिले होते। रोज गोधन घेऊन वनामध्ये जायचे, त्यांना चारायचे व पुन्हा सायंकाळी माघारी आणायचे। शिक्षणातील ही सेवा तो प्रामाणिकपणे राबवत होता। रानातील मोकळा वारा व रानातील हिरवा चारा जनावरांना तुष्ट करीत होता। जनावरांना चारा चारता चारता उपमन्यू सुद्धा रिता राहायचा नाही। भिक्षा पात्र ओसंडून वाहीपर्यंत भिक्षा मागायचा व तेवढे अन्न फस्त करायचा। त्या कारणाने पशु समान उपमन्यू सुद्धा पुष्ट झाला होता। त्याची तब्येत पाहून एके दिवशी धौम्य ऋषींनी त्याला विचारले, उदरनिर्वाहाचे काय करतोस? तेव्हा उपमन्यूने उत्तर दिले, मी माधुकरी मागून उदरनिर्वाह करीत आहे। तेव्हा गुरु धौम्य ऋषी संतापले व ते म्हणाले, माझ्या परवानगीशिवाय माधुकरी मागतोस आणि खातोस? तुला शोभते का हे? आता तुला शिक्षा देतो। जी तू माधुकरी मागून आणत आहेस ती मला अर्पण कर। गुरु आज्ञेप्रमाणे उपमन्यू रोज मिळालेली माधुकरी श्री गुरुंना अर्पण करीत होता। आता मात्र वनातील कोवळी हिरवी पाने खाऊन तो आपला उदरनिर्वाह करीत होता। एके दिवशी त्याने चुकून विषारी पाने खाल्ली। या कारणाने त्याला अंधपण आले। अशाही दुर्भाग्य अवस्थेमध्ये उपमन्यू रोज गोधन घेऊन वनात जात होता। आता तो पडायचा, धडपडायचा, पुन्हा उठायचा, पण त्याने गुरुसेवा काही सोडली नाही। असाच एके दिवशी गोधने घेऊन गेला असताना अंध असल्या कारणाने तो एका विहिरीत पडला। कसा तरी कपारीत हात घालून गुरुस्मरण करीत बसला। अंधार पडला। गुरुजी इतर शिष्यांना विचारत आहेत, अरे अजून उपमन्यू का आला नाही? अंधार पडला तरी, चला त्या लबाडाला शोधूया। असे म्हणून सर्व शिष्यासह वर्तमान धौम्य ऋषी वनामध्ये आले। सर्वजण उपमन्यूला हाका देऊ लागले। सद्गुरु सुद्धा अंधारामध्ये त्याला हाका घालत होते, अरे उपमन्यू तू कुठं आहेस? तोच विहिरीतून आवाज आला, गुरुजी मी विहिरीत पडलोय, मला हात द्या। जगन्नाथ आहात ना, मला वाचवा। ऋषींनी त्याला अलगद असा हात देऊन जमिनीवरती ठेवला। त्याच्याकडे कृपा दृष्टीने पाहून त्याला आत्मज्ञान दिले व म्हणाले, 6 शास्त्रे व 18 पुराणामध्ये तू पारंगत होशील। जगतामध्ये तुझे नाव होईल, मान्यास मान्य तू होशील। गुरु आशीर्वादामुळे गुरु समान उपमन्यू झाला। आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, अशी ही कृपा मूर्ती गुरु होय। आता यावरील ओव्या आपण पाहणार आहोत। धौम्य ऋषी आश्रमात उपमन्यू नामे ख्यात, आदर्श शिष्य वसत, गुरु समत्व शिष्य तैसा। गुरुनी केला नेमस्त, कार्य एक सांप्रत, म्हणून गोधने राखित, शिक्षणात तै सेवा। राणीचा मोकळा चारा, तैसाच तो वारा, हिरवा चारा तुस्त करी जनावरा। शिष्य खरा उपमन्यू, गोधने चारिता चारिता, उपमन्यू न रहाय रिता। भिक्षा पात्रा ओसांडिता होतासे, ऐसे भरभरोनी पात्र, उपमन्यू फस्त करीत,
तेने उपमन्यू ही तुस्त पशु समत्व होत असे. तै एके दिनी गुरु उपमुन्ये ते पाचारुनी पुसती निर्वाहा कारणी उदरभरणी काय करतोसी. तवम उपमन्यू बोले आपल्या कृपेने भले माधुकरी कारण झाले चांगले भले सकल काम. तवम गुरु कोपले कोपुनी बोलले भले आज्ञे बिन खाणे भले चांगुले का तुझ. मागतोस भिक्षाती अर्पण कर्मज प्रती हीच शिक्षा तुझ प्रती या समयांती गमते मज. मग तया बाळानी काय केले वृक्षाचे पर्ण भले जे वाटेल चांगुले उदर भरणाला घाली तसे. एके दिनी तयाने विषारी पर्णे खादिले तयाने अंधपण पातले पातले उपमन्युला दुर्भाग्य ते. ऐशिये अवस्थेत जाय गोमाता घेऊन वनात गुरे ढोरे सांभाळीत गुरु आज्ञेत राहत असे. उपमन्यू एके दिनी जाई पशु घेऊन राणी अंधत्व पातल्या कारणी पडे धडपडे अवनीवरती. ऐशाशी घोर समयात रममानास्ता गुरु सेवेत एका खूल कुपात पडत असे ते धवा. पडताना गुरुनाम तेने जाहले काम आधार बुडत्यासी गुरुनाम कल्पद्रुम वाचवीत तया. कपारीत घालून हात तैसाची राहिला गुरुनाम घेत तोच तिमिर अकस्मात पसरत असे ते धवा. तिमिर बहुत दाटला गुरु पुस्ती शिष्य वृंदाला उपमन्यू कान पातला पाहू चलाला बाडासी. शिष्यासही गुरुवर वनी जाऊनी सत्वर हा करण्या लाविती जोर घोर तिमिर काननी. एक समय पातला गुरु पाचारिती उपमन्युला तोच कुपातून रव पातला गुरु रायाला धावा म्हणत असे. मी तो येथ कुपात दृष्टी कारणे विहिरीत श्रवाद्याम आमजा आपला हात जगन्नाथ तुम्ही मम. गुरु देती तया हात अलगद तया उचलीत ठेविला धरणी प्रत कृपा दृष्टीत पाहती तया. गुरु बोलती मी प्रसन्न तव सेवे कारण देतो तुझ वरदान आत्मज्ञान प्राप्त तुझ. 6 शास्त्र पुराण होशील पंडित जान तुझ जगता माझी मान मज समान प्राप्त की. जगता माझी नामाभिधान होईल तव जाण उपमन्यू मान्या समान होईल जाण निश्चय. गुरु आशीर्वादा कारण जाहला गुरु समान आपणा सारिखे तात्काळ जाण बनवून टाकिले गुरुनी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की